जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 29 ऑक्टोंबर म्हणजेच बुधवारला आपल्याला सकाळीच हलकीशी हवा होणार आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेकडून या सकाळच्या पहारामध्ये या हवेमध्ये थोडासा थंडावा निर्माण होणार आहे. म्हणजे थंडी हवा येणार आहे उत्तर पूर्व दिशेकडून. पण दुपारून आपल्याला हवेमध्ये जसा हवेची वेग वाढणार आहे. 25 ते 40 किलोमीटर अंतराच्या वेगाने वारे वाहणार आहे, वादळी वारे. आणि आपल्याला सकाळीच हलके-फुलके ढग दिसणार आहे आकाशगंगेवर. सकाळीच पाऊस शक्यता नाही आहे. आपल्याला मी लोकेशन हवामान देतो आहे. आणि त्याचमुळं म्हणजेच पावसाचा जो कालावधी आहे, जास्तीत जास्त पावसाचा कालावधी तेलंगणा आणि ओडिशा, छत्तीसगड ज्यात जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे. आणि त्याच भागाकडून पाऊस आपल्याकडे येणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि पावसाचा जो वेळ आहे, पावसाचा वेळ दुपारून कमीत कमी दुपारून काय भागात 2 वाजतापासून, काय भागात 12 वाजतानंतर, म्हणजे जास्तीत जास्त दुपारून 2 ते संध्याकाळी 7च्या, संध्याकाळी 7 रात्री 12 आणि मध्यरात्री पहाटेसुद्धा काय भागात पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बंद व्हिडिओ 2-2.5 मिनिटाचा व्हिडिओ बंद हा मी माझ्या चॅनलवर ट्रान्सफर करतो आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअपमध्ये फक्त 1च मिनिटाचा व्हिडिओ दिसणार आहे शेतकरी मित्रांनो. मी तर जास्त व्हिडिओ काढणार नाही. पण बरेचसे आता पावसाची ॲक्टिव्ह वाढणार आहे. दुपारून विदर्भापासून नागपूर, अमरावती बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडणार आहे. दुपारून 2 ते संध्याकाळी 6, संध्याकाळी 7 रात्री 12, रात्री 12 ते मध्यरात्री 3 याबद्दल पाऊस, म्हणजे जास्तीत जास्त पाऊस हा संध्याकाळी म्हणजे दुपारून 3च्या नंतरच पावसाची ॲक्टिव्हिटी वाढणे जाणार आहे. आणि 30 तारखेला आणि 30 तारखेलासुद्धा पाऊस आहे विदर्भामध्ये. पण पाऊस हा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जे काही मी तालुके सांगितले, तालुक्यातल्या त्या जे काही मी तालुके सांगितले, तालुक्यातल्या काय गावामध्ये काय परिसरामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे. ढगांच्या ढगांगरजता हलकासा किंवा हलका ते मध्यम काय मध्ये जोरदार एक दुसऱ्या भागात मुसळधार पाऊस पडणार. म्हणजे जे विदर्भाचे जिल्हे आहे पुरीकडे, जे छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला जिंकून आहे, त्या भागामध्ये काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो. सिस्टम त्या भागावर येणार आहे. मोन्थनाचं जे चक्रीवादळ झालं हे थोडं समोर येणार आहे आता. आणि विदर्भाच्या पुरीकडे जे टोकाच्या आसपास जास्तीत जास्त पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे. आज दिवसभर हलकीशी हवा आणि हलकीशी हवा होता, वादळी हवा दिवसभर अधूनमधून. थोडं आपलं सुदर्शन दिसणारे ऊन पडताना वाटणार आहे. आणि ढगावताना सकाळी आपल्याला हलके ढग दिसणार आहे. दुपारून पावसाचे ढग आहे, हे ढग सकाळीच लगेच 9 वाजता आकाशगंगेवर फिल्डिंग करण्याची योग्य आणि पावसाची हालचाली होणार आहे. ते बघ